हाय हॅलो गुड आफ्टरनून. झालं का तुझं चहा पाणी नाश्ता? माझं तर झालं बाबा. चहा पाणी नाश्ता सगळं झालं आणि आता रानात आलो आहे. आता जवळजवळ 8 दिवस झालं तुला सांगतो. हीच चालू आहे, दारं चालू आहे. आणि आता पूर्ण दारं धरून पूर्ण भरून काय परत रिपीट परत एकदा पहिल्यापासनं तिकडून दुशिंदा अजून भरत आले. आता किती पाडगं चालू आहे म्हणता, 1 2 3 चौथं ही पाईपापासलं पाडगं चालू आहे. पण आईनं काय केले, आता आईनं मला खवळे का माहीत आहे का? मी दार आहे ना, दार लावताना का नाही एवढा खडा करतोय, त्याच्यामुळं आई म्हणते तुला दार धरायला येत नाही. आलं का पाणी? अयो आलं, भरलं का? बरं बरं हो. इथं इथं ही सगळं दार का नाही बांधता येत नाही म्हणून आईनं मला ओरडली आज. म्हणली म्हणजे ओरडली म्हणजे असं रागानं नाही. औ टायमिंग कशाला लावायचं आहे? 1 मिनिटात एक भरते. आता ओलं गार आहे सगळीकडं. डोक्याचं काढू दे का मला, एवढं चांगलं दिसायला लागले डोक्याचं काय. आणि आता 2-3 दिवस झालं नुसतं ओरडते आहे. आता तर दुसरंच काढलं आहे आता ओरडायचं. त्यात बदावरनं चालतोय ना मी, त्याच्यामुळं का नाही बद जरा असा दबतोय. मग आईला लागली वरडायला. आता कॅमेरा चालू असल्यामुळं ग बसली बरं का. नाही तर तुला सांगतो, कॅमेरा ऑफ झाला की मग बदावरनं खाली चाल, ढेकळं घुसू दे चालताच. ढेकळं अशी घुसते ती तळव्याला काय रातभर. परत हा मधनं पाणी घुसते, त्याच्यामुळे काय नाही आईनं ओरडलेलं चांगल्यासाठी ओरडते काय. दंड मी काय केलं माहित आहे का? दंड आता काय मी काय करू सांग बरं? ती पूर्ण आता तिथं मातीच नाही, आता इथं दाराला लावायला मातीच नसल्यावर काय करायचं? मग जरा दंडावरची माती घेऊन मग मी तसंच केलं की आता तुला मागं थांबवलं. आता तिथं आता मला सांग, ताकद कुणाच्या जास्त असते, गाड्याच्यात का बायच्यात? मग ताकदीनं दार मोडावं लागते ना. म्हणून आईला म्हणलं मी, आईला तारा सोनी म्हणून मी सांगतोय की मागं थांब. पण आई म्हणते तुला दार मोडायला येत आहे. आता 8 दिवस झाला. आता सर्व्हिसला असताना मी दार धरायची. हा मग आता मदत करतोय तर काय नाही, उगं ओरडती म्हणजे असं रागानं ओरडत नाही की बाबा मी जेवणच नाही केलं पाहिजे. आपलं प्रेमानं म्हणजे नुकसान होणे म्हणून, बाकीच काय. मग जाते का वळवते काय दार? परत मग घरी जाऊन आता वळवते का म्हणल्यावर काय होते, परत घरी गेलं ना पोरींला म्हणते पोरगं अजिबात काम करत नाही, नुसतं बघत बसतंय. हा मग असं दोन्हीकडनं पण असतं आयचं. त्याच्यामुळं आपलं किती का बोलणं खाणं. कधी कधी आता ही दार वळवता का नाही हे डोळ्यातच घुसते. आता लोंब्या मोठ्या झाल्या तेव्हा बस माझ्या मी वळवतो, ऐकत एक नाही आई माझी. हे बघ आई ओरडणार नाही तर काय करणार, सगळा इस्कूट केला आहे मी. पाकीत ना आता ती काय होते, ही पायपा येतं ना, पायपा सारखे निघते ते, ही कपलरमधनं निघते, ही फुटका एल्बो आहे त्याच्यातनं ती. हा काय सापडले? का आहे कोथमीर? आईला कोथमीर सापडली. ही इथं पाणी थांबते, त्याच्यामुळे इथं पण का नाही सगळा राडा करून ठेवला आहे. आणि ही इथनं आता ते तिकडून सोल्युशन लावून ही परत का नाही दारं झाली ना, सोल्युशन लावून ही पायपा पॅक करतो. असं पाणी जातं आहे. आणि त्याच्यामुळे ही गहू पण आता ही मध्येच साऱ्यात गहू आल्यामुळं का नाही ह्याचा हीच होते, वाटोळच होते गव्हाचं. त्याच्यामुळं दमा आता काय लोंबे आता इथं येते त्यांना मध्ये लोंबे आल्यामुळं का ना आता ती दार बांधताना फुटतं. असं पाणी चालू आहे बघ फास्ट. इकडं आता चिखल जास्त. आता रिपीट पाणी चालू झाल्यामुळं का नाही एकदम वलगार झालं. आता गेले 4-5 दिवसापासून दारं धरतोय, पण आता दारं धरायला लई मजा येईल. कारण का माहीत आहे का, त्या दिवशी पाणी लावून किती एक 10-15 मिनिट 20 मिनिट तर आरामात जात होतं एक सारा भरायला. आता नुसतं 1 मिनिटात एक सारा भरते, कारण पाण्याच्या मागं पाणी लावलं ना लगेच भरते. आयो सापडली का अजून कोथमीर? लावायला पाहिजे होतं की धन, अजून कोथमीर घरच्या घरी झाली असती खायला, पण आईनं काय कोथमीर टुचलीच नाही. असू दे. 12:30 झालेत. आमच्या इथं शेजारीच कारखाना आहे काय, टाकळी सिकंदर. ऊस पण तिथंच जाते आणि तिथला बोंगा बरोबर 12:30 वाजते. 12:30 वाजता वाजत्या बोंगा पहिल्यापासूनच चालू आहे बघ पाणी. आता झालं आज उद्या पण उद्या अजून आता ही पाडगं चालू. आता ह्याच्या खाली पण उद्या अख्खा कंप्लीट करून टाकतो दार. झालं ना परत मग आठवडा परत रात्रीची लाईट चालू होती ना, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही.
आता डबल पाणी झालं आहे, पाणी भरलं ना गहू त्याच्यामुळं का ना पाणी जास्त लागतं आहे. आणि डबल पाणी झालं एकदम गार झाला ना गहू, आठवडाभर नो टेन्शन, मग परत पुढच्या आठवड्यातच. आणि आता कसं ऊन तावा लागलं ना त्याच्यामुळं पाणी जास्त पिते. पण आता नाही पिणार, कारण आता सलग 7 दिवस झालं पाणी चालू आहे आपलं. कशामुळं? हे असा वळण मारून त्याच्यामुळं वळण मारल्यामुळं कडे पाणी कमी येत असते काय, व्होल्टेज कमी आहे त्याच्यामुळं. काय फुलं आहे तरी किती भरले ते बघ की, पाय भरून आहे की. पाईप भरूनच आहे ते. पाणी खालून येत असल्यामुळं कमी दिसायला लागले. तुला कमी वाटतं. ही पूर्ण पाईप आहे ना सोल्युशनने एकदा लावून टाकू म्हणजे झालं, त्याला परत बघायलाच नको. नाही करताना आता झालं, आता बघ की किती राहिलं आता. तिथं जरा एक बारकं कणकं जोडायचं. बारका जोडून तिथं येत नाही लावून. आणि तिच्यात काय आहे तुझ्या कोथिंबीर बघू. रोज कोथिंबीर घेते थोड्या कालवणाला, हिरवा हिरवा चांगले. मग तुला लावू म्हणलं होतं मी. त्या म्हणलं उगा सावली नव्हतं. नव कोथिंबीर जरा दंडाने इकडे टाकली ना थोडी, चांगली तेवढं आपलं घरच्या घरी खायला झाली असते. तू सगळं तोडवून तू ऐकलं का बघ, तोडवून आता मी काय करू आता इथं दारात इथं ते नाचतो. नाचायचं काय आता तिथं दारात, तिथं तेवढं मातीच नसते इथं. आता इथं बघ आहे का, तर काय तिथं माती आता जमिनीची, माती नसते. आता जमिनीची माती जिथं कमी झाली त्याच्यामुळं आपलं ते जाऊ दे. मला दार धरा येत नाही वास का. तो मी कसं दार बांधाय तसं बांधणार, फक्त तू जाऊन तिकडे खाली थांबायचं. ये रा ये आहे का. आता तिथं कमी आहे, तिथं इथं माती नाही, इथं दाराला तर दार इथं बारका आहे. आणि इथं कसं दंडालाच राहते. तुझं बरोबर आहे, माती इथं जर राहते, पण काय भानगड काय माहित आहे का, इथं आहे ना जरा रीती असल्यासारखं माती आहे. आता घटघट चिखल असला, कारण नाही काय घटघट चिखल असला असताना, आता इथं बघ ह्या इथं रीती आहे ती बसत नाही दाराला, त्याच्यामुळं दार आहे ना मग असा खडा करावा लागते, मग ती चिखल बांधते. असू दे, जाऊ दे. आता कसं दारं धरते तसं धरू दे, जरा सांभाळून घ्यायचं जा. मी काय प्रोफेशनल शेतकरी नाही. झालं आता पोट भरून जेवण केलं. आता काठी पडली, काही पेटीला आहे ना काठी अडकवलेली. झालं आता 1:30 वाजले ते आता दुपारच्या. आता चालू करायचे आता दार 4 वाजेपर्यंत. का नाही तुला सांगतो, काहीसुद्धा एवढं पाडगं संपलंही झालं. एवढं पाडगं म्हणजे अजून आहे, उद्याचा दिवस आहे, उद्याचा दिवस लाईट आहे, त्याच्यामुळं का नाही झालं. आता वलं गार झालं, एकदम गार. बद पूर्ण इकडून भरलं ना पाणी दोन्हीकडनं साऱ्यात. मधला जी बद आहे ना असं गार होतंय, पाय बुडत आहे अगदी त्याच्यात. दिसतंय का तुला, दिसतंय का सांग, कारण मला उन्हानं स्क्रीनवर दिसत नाही. ऊन पण आहे आज जरा बऱ्यापैकी. काल उकडत होतं ना, काल रात्री अचानकच काय झालं, थंडी चालू झाली, थंडीच वाजायला लागलेली. आणि कधी उकडतंय, आता आलायच उन्हाळ्याजवळ. 1:30 वाजता सुट्टी करायची जेवायला. एक पारगी बाया ना खुरपण 1:30ला सुट्टी करायची. जा सावलीला बस, धरतो माझ्या मी. आता काय नाही, आता नुसतं वळवायचं आणि मागं जाऊन बघायचं. वळवतो मी, तू बस सावलीला. आता दाराला पाणी चालू असताना हे बघ, मला कशाचं झाड दिसलं, रुचिक. हे बहुतेक तुला माहीत असेल का नाही मला माहीत नाही, पण ह्याचा उपयोग काय माहीत आहे का, पायात काटा घुसला ना त्याच्या पानाचं काय करायचं, पानाचं रुचिक काढायचं आणि जिथं काटा घुसला आहे का तिथं लावायचं. मग काटा हळू वर येते. तर ही वास पण चांगला आहे. दूध काढायचं याचं, दूध त्या पानाचं. मी पान काढून दाखवतो तुला एक, थांब. हे असं हे बघ निघलं का दूध, दिसतंय का. डोळ्यावर ऊन पडायला लागले त्याच्यामुळे मला दिसत नाही. आता काय, आता ही हो का असं चीक हे आहे ना, असं पान काढायचं, जिथं काटा घुसला तिथं लावायचं, काटा बरोबर वर येते. वास जरा वेगळंच येते, वेगळं म्हणजे वेगळंच. आणि अजून एक ही लय दिवस झाली ही झाडं बघतोय, ही कशाची फुलं आहे ती मला माहीत नाही आहे का. तुला माहीत असतं तर मला सांग. पण मी कधी पण रानात आलो की बघतोय फुलं, वेगळी फुलं आहे ती, पण ह्याचं नाव काय मला माहीत नाही बाबा. त्याच्यामुळे मी सांगितलं बाबा, म्हणलं तर तुला माहीत आहे का नाही. पण हे माहीत आहे मला, रुचिक, काटेसाठी. आणि माझं आडनाव पण काटे त्याच्यामुळं ह्याच्याशी कनेक्शन जरा माझं चांगलं आहे. काटे घुसले की रुचिक लावा, काटा निघतो बाहेर. बघत 4 वाजले त्या. काय झालं, आता शेवटच्या पाडग्याला पाणी लावलं. तुला सांगतो मी, एवढे दिवस झालं दारं धरतोय, पण आज इतका बेकार ताप झाला ना, त्याचं कारण काय माहीत आहे का,
कारण एका आठवड्यात 2 वेळा पाणी दिलेलं आहे गव्हाला लागोपाठ. पहिल्या पाण्यावर लगेच दुसरं पाणी लगेच मागणं चालू केलं. त्याच्यामुळं का नाही जरा थोडा वड लागला तर चिखल आहे ना घट्ट बसते, त्याच्यामुळं लवकर दार बांधता येत नाही. असू दे, इथपर्यंत आला व्हिडिओला लाईक कर आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर, कारण येणारा व्हिडिओ परत तुला बघायला भेटेल. बेल आयकॉन पण प्रेस कर. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद, जय महाराष्ट्र.